नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे? छानच राहा, माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. चला आज काय बनवायचं. अगदीच हे बघा, इथं मस्तपैकी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे आणि आतपाव तुरीची डाळ उडदाची डाळ आहे बघा, सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा पेला पोहे असं घेतलेलं आहे. स्वच्छ अगदी धुवून त्याला 7-8 तास भिजवून घेतलेले आहे आपण. मग आता चला आपण माहीम असं वाटून घेऊया. हे बघा, एकदम माहीम असं बारीक वाटले. पहा त्याचं म्हणजे जास्त पातळ बी नाही आणि हे बी नाही, पाहू शकता तुम्ही. पहा बरं किती सुंदर पीठ झाले. असं हे पीठ, आणि पीठ पहा किती आहे मैत्रिणो. आता मी हे झाकून ठेवणार आहे बरं का. पण ते झाकून कसं ठेवायचं? थंडीमध्ये आपलं हे पीठ तर फुगलंच पाहिजे. जर तुम्ही बाहेर डबा ठेवला तर तुमचं पीठ अजिबात फुगणार नाही बरं का. हे बघा, इथं अगदी कडक पाणी केलेलं आहे मी. अगदी आपलं बोट बुडतं आहे, बोटाला थोडे चटके बसतात, अशा पद्धतीचं आपल्याला पाणी करायचं आहे. आणि आता हे पाणी, इथं एक बादली घेतलेली छोटी, मी हे पाणी त्याच्यात ओतणार आहे. पहा, असं बादलीत पाणी ओतून मग ठेवायचं आपल्याला त्याच्यात तो डबा, आणि त्याच्यावर ठेवायचा एक गोटा, की आपला डबा वर तारांगला नाही पाहिजे बरं का. आणि पॅक असं जाड टॉवेल म्हणा, काही म्हणा, त्याने असं गुंडाळून घ्यायचं. हवा जायला जागा ठेवायची नाही. अगदी गरमपणा आतमध्ये तयार झाला पाहिजे. चला मग पाहूया आपण दुसऱ्या दिवशी सकाळचं. संध्याकाळचं असं पीठ करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी पाहायचं. परफेक्ट तुमचं पीठ फुगणार ही 100% गॅरंटी देते. पहा, अगदी जाळीदार हे पीठ फुगलं आपलं. पीठ किती होतं पहा बरं, किती झाले. मस्त असं तमाम पावासारखं फुगले. मग आपल्याला आज काय बनवायचं? चला इथं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत बनवायची इडली. पहा मैत्रिणींनो, कापसासारखी मऊच इडली होणार आहे. पहा काय जाळी पडली पिठाला, पाहू शकता तुम्ही. अप्रतिम असं पीठ झालं हे. पहा, मस्त एकदम हलकं फुलफुलीत. आता काय करायचं, त्याला फेटण्याची फेटण्याची मेहनत घ्यायची बरं का. तुम्हाला जेवढं फेटता येईल ना तेवढं फेटा, की आपलं हे पीठ पूर्ण हलकं झालं पाहिजे. एकदम हलकं झालं पाहिजे, की झाकणात इडली तयार झाली ना तरी अशी जड अजिबात नाही वाटली पाहिजे बरं का. पहा, आता मी जेवढं फेटता येईल तेवढं त्याला फेटून घेणार आहे. अगदी त्याच्यात अशी हवा भरली पाहिजे असं करायचं आहे. पहा, आणि पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे. पीठ आहे त्याच मापात आहे, तशीच त्याची म्हणतात ना, जो त्याचा घट्टपणा आहे तो बी तसाच आहे. जास्त पातळ नाही, काय नाही. चला मग आता पुढची तयारीला लागूया आपण. आता इथं थाळ्यांना आपल्याला थोडं थोडं तेल टाकून संपूर्ण थाळ्यांना लावून घ्यायचे बरं का. हे बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप छान आहे आणि अगदी शेवटपर्यंत बघा. मधून व्हिडिओ हे करू नका. शेवटपर्यंत जर बघितला की तुम्हाला अगदी संपूर्ण व्हिडिओ कळेल. आणि खरंच एवढी थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. आणि हे पीठ फुगायला बी सुद्धा हे लागतं बघा. अगदीच उष्णपणा लागतो, गरमपणा लागतो. मग तो गरमपणा कसा आणायचा आणि कसं आपलं हे पीठ फुगवायचं आणि कशी अगदी जाळीदार इडली बनवायची, मऊ कापसागत लुसलुशीत. पहा बरं. चला आता संपूर्ण याला तेल एकदाच लावायचं, परत लावायचं नाही. चला आता पटापट आपण ते बेटर याच्यात टाकून घेऊया. पहा बरं किती छान पडतंय. पहा, अगदी छानच हे बघा, मस्त असं. आता मी याच्यात पूर्ण सगळ्या याच्यात घालून घेणार आहे. आणि खरंच ही इडली आहे ना, खूप वेगळी आहे मैत्रिणींनो. नक्कीच पहा तुम्ही. आता हे संपूर्ण असं बेटर घालणार आहे. पहा, आणि असं पूर्ण बी नाही भरलं आहे, पाहू शकता तुम्ही. साईडनी जरा मोकळंच आहे. थोडं थोडंच टाकलं आहे, जास्त काय मी टाकलेलं नाही आहे. आणि अगदी 100% गॅरंटी देते की आपली ही इडली अगदी पावासारखी मऊ लुसलुशीत
होणार आहे पहा. इथे छानपैकी कोथिंबीर घेतलेली आहे. आता ही त्याच्यावरनं टाकून द्यायची पहा. अशी सुंदर अशी कोथिंबीर टाकायची आणि अगदी अप्रतिम अशी आपली ही इडली दिसती बरं का. पाहू शकता हे बघा. आणि थोडीशी अशी टॅप करायची हो का. आपण त्याच्या आधी ठेवायच्या आधी अशी टॅप करायची. आणि आत्ता हे बघा, इथं कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये एक लिंबू टाकले. छान आता त्याला आदान आलेलं आहे. आता मी पूर्ण जाळ्या ह्या ठेवून देते. आणि खरंच हा नाश्ता म्हणजे अगदी पोटभरीचा नाश्ता आहे मैत्रिणींनो. आणि खरंच खूप सगळ्यांना आवडतो हा नाश्ता. आणि पोटही भरतं, दमदमीत माणूस राहतं. चला आता झाकण लावून घेऊया आणि फक्त 5 मिनिटात पाहूया आपली इडली तयार. वा बघा, काय इडली फुगली तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो. टम्म अशी फुगलेली आहे आणि दिसती बी खूप सुंदर. चला आता पटापट आपण ह्या जाळ्या काढून घेऊया आपल्या. आणि असं वर पाणी बहिणी येतं बघा. ह्याच्यात पाणी नाही, काय नाही, काय नाही. एकदम सुंदर अशी कोरडी मस्त अशी इडली झालेली आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. जाळीदार इडली झालेली आहे आपली पावासारखी लुसलुशीत. नाही तर काही काही थाळ्यांमध्ये वर असा घाम येतो, पाणी साचतं. तसं अजिबात काहीही नाही बरं का. आणि लिंबू टाकायचं तुम्हाला सांगू का, लिंबाने आपलं आत भांडं काळं होत नाही बरं का. चला आता थाळ्या गार होस्तोवर पुढची तयारी करून घेऊया. इथे छान अशी चटणी बनवूया आपण. थोडेसे पांढरे तीळ टाकलेत. वल्लं खोबरं असतं तर वल्लं टाकू शकता, पण माझ्याकडं वल्लं नाही, मी सुक्कं टाकते. लसूणही टाकला आहे आणि इथं थोडीशी डाळ घेतलेली आहे पहा. अगदी छान अशी चटणी आपल्याला याला बनवायची. आणि मैत्रिणींनो, मग टाकायच्यात मिरच्या. मिरच्या जास्त तिखट असल्या तर 1 किंवा 2च टाका, जास्त टाकू नका. आणि ही मिरची तिखट नसल्यावर खरंच खूप छान लागते बरं का. आणि तुम्हाला जर वाटलं ना त्याच्यात चिंच घालायची मिरचीत, तर चिंचसुद्धा घालू शकता. थोडीशी साखर टाकू शकता. खूप छान चटणी होती. इथं मस्तपैकी 1 इंचचा आल्याचा तुकडा आहे, तोसुद्धा मी टाकते. पाहू शकता तुम्ही. अगदी आता माही मासं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे बरं का. आणि चटणी बी करून घेऊया. पहा, इडल्या मस्त झाल्यात. थंड झाले जरा. थंड झाल्यावरच कधी बी काढायचं. निघायला बी व्यवस्थित निघतं ते. आणि दिसायला बी आपली इडली अगदीच अप्रतिम अशी दिसते बरं का. पहा, अगदी मऊ लुसलुशीत, हलकी फुलफुलीत. पहा किती सुंदर झाले. कशी दाबा मऊ आहे एकदम. मग यालाच म्हणतात मऊ लुसलुशीत इडली. पहा बरं मैत्रिणींनो. आहे का नाही छान मस्तपैकी. चला चटणी करून घेऊया आपली. इथं जिरी मोहरीचा तडका देऊया. कढीपत्ता असलं तर टाकू शकता तुम्ही, माझ्याकडं नाही आहे, मी नाही टाकलेला. त्याच्यानंतर टाकली भरपूर सारी कोथिंबीर वाटणात बी घातलेली. आणि हे टाकून द्यायचं आता वाटलेलं चटणीचं वाटण. मस्तपैकी हिरवीगार चटणी आपली तयार झालेली आहे. मी काय हळद वगैरे टाकली नाही. तुम्हाला वाटली टाकूशी तर नक्कीच टाका. आणि ही चटणी बी खूप अप्रतिम लागते बघा. चटणी आणि सांबर अगदी दोन्हींचं कॉम्बिनेशन खूपच भारी वाटतं बरं का. तुम्हाला किती दाटसर हवी, किती पातळ हवी, तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. अगदी रंग बी एवढा सुंदर आला आहे त्या चटणीला. आता 5 मिनटं उकळून घ्यायची आणि मस्तपैकी अशी गरम गरम इडलीवर ताव मारायचा आहे. चवीपुरतं मीठही टाकून देते पहा मी. आता जरा 5 मिनटं तिला उकळून द्यायची की चटणी लगेच तयार होते. चटणीला टाईम नाही लागत मैत्रिणींनो. चला मग आता मी तुम्हाला आहे ना ताट भरून दाखवते मस्तपैकी. इथं ताट घेतले पहा. आता मस्त अशा इडल्या मांडूया आपण. खूप छान पहा. पाहूनच तोंडाला पाणी सुटतं, एवढी सुंदर इडली झाली होती ही.
आता मस्तपैकी असं सांबर वाटणार आहे पहा मी. अगदी सांबरचं संपूर्ण म्हणतात ना, संपूर्ण या वस्तूंचा गाळ झालेला आहे आणि खूप चविष्ट असं सांबर झालेलं आहे पहा. पातळ बी नाही, काय नाही, जास्त पातळ बी सांबर काही व्यवस्थित लागत नाही. आणि इथं अशी मस्त अशी ही चटणी. पहा मैत्रिणींनो, खूप छान नाश्ता आहे. नक्कीच आवडला तर सांगा मला. आणि इडली बघा कशी उकळली, एवढी उकळली ती, एवढी फुगून ती मस्त अशी उकळली पहा. एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे. चला मैत्रिणी, उद्या भेटूया. बाय.